आज आपण बनवतोय रव्याचे लाडू. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, मऊ लुसलुशीत असे मोत्यासारखे पांढरे शुभ्र दिसणारे रव्याचे लाडू. तेही अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात बनवून तयार होतात. चला तर मग रेसिपी बघूयात. रेसिपी बनवण्यासाठी इथं सर्वात पहिल्यांदा घेतलाय रवा. रवा जास्तही बारीक नाही, जास्तही मोठा नाही, असा मीडियम साईजमध्ये रवा घ्यायचा. तो साफ करून घेतलाय. आणि आपल्याला आता हा रवा भाजून घ्यायचा आहे. भाजताना 2 ते 3 चमचे तूप घेतले. तूप इथं छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर गॅसवरती भाजत असाल तर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. आणि छान असा आपल्याला ना अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत अख्ख्या घरामध्ये वास येईपर्यंत रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि रवा जसजसा भाजत येतो तसा हलका होत जातो. सुरुवातीला हलवताना थोडासा त्रास होतो, पण नंतर रवा इतका हलका होतो ना की अगदी सहजरित्या भाजून होतो. आणि एकदम रवा भाजायचा नाही. 2 बॅचमध्ये मी इथं रवा अर्धा किलो असा भाजून घेतलाय. आणि पहिली बॅच भाजायला मला 20 मिनिटं आणि दुसरी बॅच भाजायला पण 15 ते 20 मिनिटं असं आपल्याला रवा भाजायला ना 40 ते 50 मिनिटं लागू शकतात. एवढा छान आपल्याला रवा असा भाजून घ्यायचा आहे, बघू शकता. आणि जसं जसं लागेल तसं वरून तुम्ही तूप त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि छान असा गुलाबी रंगावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा चांगला जेवढा भाजल ना तेवढे लाडू ना अगदी खुसखुशीत आणि खमंग होतात. आता इथं रवा तर आपला छान असा भाजून झालाय. इथं आपण 1 किलो रव्याचे लाडू बनवतोय. आता पहिली बॅच आपली भाजून तयार झाली. आता आपण दुसरी बॅच भाजून घेऊयात. आणि मी आता इथे इंडक्शनवरती बनवले त्याच्यामुळं त्याची हीट आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची. बघा छान असा आपला आता रवा भाजून तयार झालेला आहे. आणि हे रव्याच्या लाडून आपण पाकात बनवणार आहे. तर त्याचंही प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. पाक कसा करायचा तेही व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. आता आपला इथं सगळा रवा भाजून झालेला आहे, तो आपण साईडला ठेवून देऊयात. आणि इथं आता साखरेचं प्रमाण सांगते. 1 किलो रव्यासाठी मी इथं 800 ग्रॅम साखर घेतलेलं आहे. आणि साखरमध्ये जेवढं साखर बुडेल का नाही तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील ना तर तुम्ही साखर वाढवली तरी चालेल, पण हे प्रमाण ना अगदी योग्य आहे. छान असे रव्याचे लाडू ह्याच्यामध्ये तयार होतात. आता साखरेला छान असं ती पाणी घातल्यावरती उकळी काढून घ्यायची. आणि उकळी आल्यानंतर ना आपल्याला ह्यात एक महत्त्वाची गोष्ट घालून द्यायची. ती कुठली तर ती म्हणजे 2 ते 3 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालून द्यायचं. आता तुम्ही म्हणताल दूध कशासाठी, तर सांगते. ह्याच्यामध्ये दूध घातल्यानं काय होतं, जी साखरेवरती जी घाण असते ना किंवा मळी असते ना ती निघण्यासाठी मदत होते. आता तुम्ही बघू शकता अशी एक उकळी काढायची दूध टाकल्यानंतर. आणि पळीच्या साह्यानं किंवा चमच्याच्या साह्यानं ना ती घाण मळी काढून घ्यायची. आता ही मळी अगदी काळ्या रंगाची असते, त्याच्यामुळं काय होतं लाडूंचा रंग असा काळपट होतो. त्याच्यामुळे ही मळी काढून घ्यायची. आणि बघू शकता मी आता तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये आपल्याला किती अशी मळी निघलेली आहे. ताटामध्ये मी काढून दाखवते की अशी काळ्या रंगाची अशी मळी निघते. तर ही टिप तुम्हाला याआधी माहीत होती का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही बघा ही अशी घाण सगळी काढलेली आहे आपण. आणि इथं आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मधून मधून त्याला हलवत राहायचं, ढवळत राहायचं कंटिन्यू, कारण साखर खाली जमा होऊ शकते. आता पाक झाला हे कसं ओळखायचं, तर एक प्लेट घ्या किंवा बशी घ्या, त्याच्यामध्ये साखरेचे जो पाक आहे ना तो टाकून घ्यायचा आणि थोडासा हाताने बोटांनी हलवून बघायचा. थोडीशी गोळी झाल्यागत वाटलं की आपला पाक तयार झाला असं समजायचं. मग गॅस बंद करायचा आणि तो रवा आता आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे की नाही सोपं. अगदी सोप्या पद्धतीने हे रव्याचे लाडू तयार होतात. एक वेळ नक्की बनवून बघा. कमेंटमध्ये सांगा मला कसे झालेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता रवा तर आपला पाकामध्ये छान मिक्स झालाय. त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतले. तुम्हाला इथे ड्रायफ्रुट्स आवडत असतील किंवा मनुके आवडत असतील ते टाकले तरीही चालेल. मी टाकले नाहीयेत, ते ऑप्शनल आहेत. नाही टाकले तरीही रव्याचे लाडू आपले तेवढेच टेस्टी लागणार आहेत. आता बघा छान असा इथं व्यवस्थित रवा मिक्स करून झाला. आता तुम्ही तर म्हणला रवा पातळ झाला, तर आपल्याला तो रवा भिजवल्यानंतर ना 1-1.5 तास तसाच मुरायला ठेवून द्यायचा, जेणेकरून आपला रवा छान असा पाकात मुरतो आणि फुलतो. त्याच्यामुळे आपले छान असे लाडू बनवून तयार होतात. आणि 1 किलोमध्ये ना भरपूर लाडू बनवून तयार होतात. आणि छान असे बघा लाडू बनवायला सुद्धा येतात. आणि तुम्हाला थोडंसं जर कठीण वाटत असेल ना लाडू बनवताना, थोडंसं पातेलं गरम करून घ्यायचं, जेणेकरून रवा थोडासा हलका होतो आणि छान असे रव्याचे लाडू बनवून होतात. तर तुम्हाला ही रव्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आपले मोत्यासारखे पांढरे शुभ्र तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू तयार आहेत.